हॅलो स्टुडंट, हाऊ आर यू? कसे आहात? व्यवस्थित व्यवस्थित राहा, स्वस्थ राहा. हेल्थ इज द वेल्थ. बरोबर की नाही? इंग्लिश ॲज वेल ॲज सायन्स, यू राईट all these questions in your subject notebook. Today we are going to learn mathematics second, trigonometric function. We are knowing very well trigonometric function. Sin square theta plus cos square theta is equal to 1. Sin square theta is equal to 1 minus cos square theta, and cos square theta is equal to 1 minus sin square theta. तीन फॉर्म्युले, तीन सूत्र आहेत, होतात. असे एकूण 9 सूत्र तुम्हाला सांगितलेले आहेत. लिंकवर गेल्यानंतर तुम्हाला ते समजेल. आता इथे दिलं इफ साइन थीटा इज इक्वल टू 15/20. साइन थीटाची किंमत किती दिली? 15/20. फाइंड कॉस थीटा आणि सेक थीटा. आता कॉस थीटा तुम्हाला फाइंड करता येईल. सेक थीटा काय आहे? फॉर्म्युला 1/cos थीटा. कोसेक थीटा 1/sin थीटा. हे रिपीट करता ते आपल्या ध्यानात राहून जातं. बरोबर की नाही? मग आता या ठिकाणी फिगरची आवश्यकता नाही, आकृतीची आवश्यकता नाही. मग साइन स्क्वेअर थीटा प्लस कॉस स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 1 हे कायमच आपल्याला उपयोगी पडतं. 9वीला पण आहे, 9वी ते 12वी पर्यंत आहे. इंटिग्रेशनसाठी, डेरिव्हेशनसाठी तुम्हाला फार महत्त्वाचं आहे. मग आता याच्यामध्ये साइन थीटा किती दिलंय? 15/20. मग साइन स्क्वेअर म्हणजे 15/20चा ब्रॅकेट स्क्वेअर प्लस कॉस स्क्वेअर जसं तसा कॉस स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 1. 15चा वर्ग 225, 20चा वर्ग किती? 400 प्लस कॉस स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 1. मग कॉस स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 1 मायनस हे प्लस आहे, इकडे गेल्यावर उजव्या बाजूला 225/400 हे मायनस होती. मग तिरकस गुणाकार करायचा. 400 × 1 400 मायनस 225/400. म्हणजेच आता 400 मायनस 225 तर 175 उत्तर येतं. अपॉन 400 हे तसं म्हणजे कॉस स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 175/400. हे कसं आलं समजलं तुम्हाला? तिरकस गुणाकार 400 गुणिले 1. आता इथे 1 नाही आहे म्हणून 1 द्यायचा. 1 गुणिले 225 म्हणजे 400 वजा 225/400. मग 400 मधनं 225 गेले, 175 आले. कॉस स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 175/400. मग आता कॉस थीटा वर्गमूळ काढायचं. टेकिंग द स्क्वेअर रूट बोथ साइड, कॉस थीटा इज इक्वल टू √175/400. पण 175 25च्या पाड्यात आहे टेबल, आहे का नाही? 25 1 जार 25, 25 2 जार 15, 25 3 जार 75, 25 4 जार 100, 25 5 जार 125. म्हणजे अशा प्रकारे 25 7 जार 175. 25 7 175, आहे का नाही? एक 25 घेतला आणि गुणिले मल्टिप्लाय 7, आणि याचं आपल्याला माहिती आहे 20 × 20 म्हणजे 400. बरोबर की नाही? म्हणजेच कॉस थीटा इज इक्वल टू 25 गुणिले 7/400. 25 7 175/400. याचं वर्गमूळ घेतला तर कॉस थीटा 25चं 5 आणि 400चं 20. √7 7चं निघत नाही. मग आता आपण 5ने 20ला भाग दिला. 5 1 जार 5, 5 4 जार 20. मग आता या ठिकाणी आपल्याला काय होईल? इथं 4 1/4. 1/4 म्हणजेच काय? 1/4. 1/4 म्हणजेच 0.25. 1/4 म्हणजे 0.25. मग कॉस थीटा इज इक्वल टू सेक थीटा इज इक्वल टू आहे 1/cos थीटा. 1/cos थीटा
मग 5 भाग दिला, 5 एक 5, 5 चौक 20, 4 एक 4, 4 0.4 दुने 8 आणि 4 पंचे 20, 1/4 म्हणजे 0.25√7. मग आता सेक थिटा इक्वल टू 1/cos थिटा. कॉस थिटा किती आलाय? कॉस थिटा 1/cos थिटा इक्वल टू 1/0.25√7, बरोबर की नाही? आणि मग डिवाइड म्हणजे 1/0.25√7 चा रेसिप्रोकल घ्यायचा. रेसिप्रोकल तर तुम्हाला सेक थिटा येईल. सेक थिटा इक्वल टू 0.25√7 हे तुमचं सेक थिटाचं आन्सर मिळालं, बरोबर. कोसेक थिटाचा 1/sin थिटा म्हणजेच 1/sin याचा रेसिप्रोकल 20/15 म्हणजे रेसिप्रोकल. तर अशा प्रकारे एक उदाहरण अजून सोडवा. हे उदाहरण तुम्ही मॅथमॅटिक्स सेकंडच्या नोटबुकमध्ये लिहा. शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा मित्रांनो. आणि चांगल्या प्रकारे ट्रिगोनोमेट्रिक फंक्शनचे फॉर्म्युले